15 ऑगस्टला कोण राईडचा जर कोणाचा प्लॅन नसेल तर तुम्ही आमच्यासोबत राईड करू शकता. वंडर विथ सिद्धेश मराठी यूट्यूबर, त्याने एक राईड ऑर्गनाईज केलेलं आहे. कालदरी म्हणून लोकेशन आहे आपलं. 6:30 वाजताचा बरोबर मीटअप पॉईंट आहे कलंबोली सर्कल आणि 7 वाजता शार्प राईड चालू होईल. ओके ठीक आहे ना. हो हां चलो थँक्यू सो मच. कल्याण डोंबिवलीमध्ये सगळ्यात रिजनेबल रेटमध्ये जर बाईक ॲक्सेसरीज पाहिजे असतील ना तर वन ऑफ द बेस्ट शॉप आहे. तोय अंकल चाचा मस्त की नाही. मित्रांनो गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं रेवित रोहित या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि ही आपली चार्ली. आणि आज तिचं थोडंसं काम आलं आहे गाडीचं. सांगतो तुम्हाला काय इश्यू झाला आहे तो. थोडी 2-3 कामं आहेत ती करायची आहेत गाडीची, कारण आता गावी पण जायचं आहे गणपतीसाठी. मध्ये आता मी 7 तारीखलासुद्धा गावी चाललो आहे, त्याच्यासाठी जरा गाडीला रेडी करायचं आहे. तर आता कोल्ड स्टार्टसाठी ठेवतो जराशी आणि मग निघू. हे आपल्या बटनला काय झालं, हे बटनचा रब्बर पडला वाटतं. मित्रांनो ह्या आहेत आपल्या HJGच्या 9 LED लाईट्स. भेटला, खूप इम्पॉर्टंट बटन आहे, नाही तर ते वॉटरप्रूफ होणार नाही. हो गया डन. चालत आहेत ना. येस चला आता निघूया. सर्विस सेंटरला जायचं आहे उल्हासनगरला. चला तर मित्रांनो आता मी चाललो आहे. पहिलं आधी चार्लीला खाऊ देऊया, कारण पेट्रोल खूप कमी आहे गाडीमध्ये. आणि मित्रांनो ज्याची कोण विस्ट्रॉम ओनर असतील तो इश्यू फेस करतायत का माहीत नाही, पण मित्रांनो माझ्या गाडीचा ॲव्हरेज खूप ड्रॉप झाला आहे. आता मी गावी जाणार आहे 7 तारीखला, तेव्हा बघेनच मी हायवे टू हायवे काय ॲव्हरेज देते. कारण काय झालं माहिती आहे, माझ्या गाडीची रेंज आहे 420पर्यंत जाते फुल टँकला. पण आता असं झालं आहे गाडीला, हे बघा 289 किलोमीटरचा रिझर्व लागला आहे. आता हे इथेनॉलमुळे होतं आहे का काय माहीत नाही, पण आपली गाडी तर E20 आहे. E20चं पेट्रोल चालू शकतं, आता काय माहिती. आणि मला समजत नाही हे E20 मिक्स करून काय फायदा झाला. पेट्रोलची तर प्राईस तेवढीच आहे, प्लस आमच्या गाड्यांचा ॲव्हरेज ड्रॉप होतो आहे. ॲव्हरेज ड्रॉप होतं आहे, गाड्यांचं इंजिन खराब होत आहेत, फ्यूल पंप जात आहेत. काय यार, एवढी पण प्रगती चांगली नाही. ठीक आहे, काय झालं सांगू मित्रांनो. एक कोन सेट हा असा विषय आहे ना गाडीचा, की एकदा तो कोन सेट ओपन झाला, त्याचं जर काम प्रॉपर नाही झालं ना तर तो तुम्हाला कायम त्रास देणार. कारण माझ्या गाडीला अराऊंड दीड वर्ष झालं. सीन काय आहे ना, गाडीचा 3 वेळा कोन सेट गेला. पहिला मी टाकला, ठीक आहे, त्याच्यानंतर जास्त किलोमीटर गाडी चालली नाही, कारण ते जे कल्याणचं सर्व्हिस सेंटरवाले आहेत त्यांनी जे न्यू कोन सेट बदलला होता, त्याचे जे बॉल बेरिंग्स असतात आतमध्ये, तेच नवीन कोन सेटच्या याच्यामध्ये कमी बॉल बेरिंग्स. उल्हासनगरच्या सर्व्हिस सेंटरला गेलो, त्यांनी चेक केला, त्यांनी परत रिप्लेस करून दिला फ्रीमध्ये. परत एकदा झाला इश्यू. आणि आत्ता काय प्रॉब्लेम झाला आहे ना, की कोन सेटमधून आवाज येतो आहे. म्हणजे जेव्हा राईटला हँडल मी फिरवतो आहे ना, थोडा ना आवाज करता येते. मी बोललो आज सॅटर्डे फ्री आहे तर एकदा जाऊन येतो सर्व्हिस सेंटरला. एक 2-3 काम आहेत छोटी छोटी. पहिली तर आपला हे कोन सेटचं बघतो काय होतं ते. सेकंड थिंग आहे आपलं टायर हगर लावायचं आहे, कारण जाम चिखल उडतो मागून. जो पाठीकोन पिलियन बसतो ना तो पूर्ण भिजून जातो, चिखल होतं त्याच्या पाठीवरती. पण तो एक टायर हगर लावायचा आहे. त्यासाठी मी एक दुकान शोधून काढलं आहे. तुम्ही पण जर कोण कल्याण डोंबिवलीमध्ये राहत असाल ना, त्या दुकानामध्ये नक्की जा, कारण ना छोटूसंच आहे. बोलतात ना मूर्ती लहान पण कीर्ती महान, त्यातलं ते दुकान आहे. सगळ्यांना माहितीच असेल, इंस्टाला तर खूप फेमस आहे. सांगतो तुम्हाला कोणता आहे ते. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मी तिथे आज जाणार आहे. आपल्याला वायझरला वॉटर रिप्लेगंट फिल्म लावायचे आहे, कारण मी जी गेल्या वर्षी लावली होती त्याचं मला तर वाटतं पैसे संपलेत वाटतं. कारण आता पाणी जमा होत आहे
वायझरवरती, त्याच्यामुळे पुढचं विजिबिलिटी पूर्ण ब्लॉक होते. सो ती एक लावायची आहे. बघू 2-3 कामं आहेत ती करायच्यात आहेत. पहिलं मेन आहे आपला बाबा चार्लीचा कोनसेटचा काय इश्यू झाला आहे परत काय माहिती. बस गेलेला नसावा कोनसेट, नाहीतर कल्याणम होईल माझं. आणि मित्रांनो थँक्यू सो मच. माझे इंस्टाग्रामला 1K फॉलोअर्स कंप्लीट झाले आहेत. असाच सपोर्ट असू द्या आणि माझे यूट्यूबचे सुद्धा 1K सबस्क्रायबर कंप्लीट करा. कारण मी जो मलंगडचा व्हिडिओ टाकला होता त्याला तुम्ही एवढा छान प्रतिसाद दिलात आहे, छान छान कमेंट करताय, मस्त व्ह्यूज जात आहेत त्या ब्लॉगला. खूप भारी वाटलं कारण पहिलाच मोठा ब्लॉग केला मी आणि त्याला तुम्ही एवढा मस्त सपोर्ट करताय. तसाच सपोर्ट असू द्या. तुमच्यासाठी मी नवीन नवीन असेच कंटेंट आणत राहीन. आणि मला पण भारी वाटतं की तुम्ही एवढं छान छान कमेंट करताय, सजेशन देत आहे, ते पण एक भारी वाटतं आहे. सो हो छत्रपती शिवाजी महाराज लक्ष असू द्या. TVS रायडर भाई मस्त गाडी आहे, खूप चालली ही गाडी भाई. त्या दिवशी ह्या स्पॉटला एक एवढं भयानक ॲक्सिडेंट झालं, 4-5 गाड्यांनी ठोकला एकमेकाला. हा स्पॉट जाम डेंजर आहे, कोण थांबायला बघत नाही. पुढचा पेट्रोल पंप आहे तिथं टाकतो, हवा पण चेक करायला भेटेल. बापरे इथे किती गर्दी. त्या पेट्रोल फुकट देतात की काय काय माहिती, कधी काय होईल सांगू शकत नाही. पाऊस आलाय जोरात आणि मी फक्त जॅकेट घातलंय, पॅन्ट घातलीच नाही. असंच असतं, ज्या दिवशी लायसन बिसन सगळं असेल ना पोलीस पकडत नाहीत. तुम्हाला सांगू मी लायसन आहे ना माझं कॉलेजला काढलं असेल, कॉलेज नंतर मला पोलिसांनी किती 2012ला मे बी काढलं असेल लायसन. एकदाच पकडलं आहे पोलिसांनी मला लायसन काढल्यावरती. काय फायदा एवढं लायसन काढून जर पकडत नसतील तर. बघा हा पेट्रोल पंप पुरा खाली आहे. हे होईना बा, कोण थांबेल त्या लाईनमध्ये. पावर आहे, पावर फुल करा, फुल. हां नाही जाईल अजून, बस 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 1200 भाई हो गया. ट्रिप मॅटर परत रिसेट करतो कारण ना हा बघा 293 बसलेले 1200चं पूर्ण बसलं. कितीचा ॲव्हरेज दिला होता 25. भाई काय होतं हे. चार्लीचं तर पोट फुल झालं आहे. तर जाऊया इकडूनच जाऊया. मी जाणार होतो 90 फीटवरून, मला मारू दे परत पाठी कोण जात नाही. हां नाही यार ॲव्हरेज. आणि ॲक्च्युली कसं आहे माहिती सिटीमध्ये नाही एवढी ॲव्हरेज देत, म्हणजे 30 पर्यंत जातो. हायवे टायवे कधी फिरवायला भेटतच नाही. आणि यार कुठे ना कुठे बिझी असतात, घरचे प्रोग्राम असतात. आता जवळच आहे पोचू. मित्रांनो तुमची मला एक हेल्प पाहिजे होती. काय माहिती आहे माझ्याकडे ना रायनॉक्सचं स्टाईल टेअर टुरिंग जॅकेट आहे आणि माझा ना कुठेतरी चेस्ट आर्मर हरवला आहे एक साईडचा. सो मला तो कुठेच भेटत नाही. कारण मी रायनॉक्सच्या स्टोअरला पण कॉल केला, दोन्ही माटुंगा ठाण्याचा. त्यांच्या वेबसाईटवरती चेक केला, आउट ऑफ स्टॉक आहे. आपला बायकर ट्राईड्स जो डोंबिवलीचं आहे आउटलेट, तिथे पण एकदा मी त्यांना विचारलं तर ते सुद्धा नाही बोलले, अवेलेबल नाही आहे. रूम स्टोअरलासुद्धा विचारलं, ते पण बोलले नाही आहेत. सो कुठे जर अवेलेबल असेल किंवा कुठे मिळत असतील ना आर्मर्स तर प्लीज सांगा. कारण RH46 बायकर्सवाला तर रायनॉक्सचे प्रोडक्ट ठेवत नाही, आता त्याच्या इथे भेटलाच असता. सो बघू आता यार, गरज आहे त्याची. कारण काय माहिती आहे मी 7 तारीखला चाललो आहे गावी. सो गावी जाताना ते पाहिजे मला आर्मर्स. नाही तर काय माहिती आहे बॅग्स
जो कारण एक साईडचा जर मी आर्मर काढला ना, कारण बॅक आर्मर तो खूप मोठा आहे, हेवी आहे. सो काय होतं ना, जॅकेट खूप मागे जातं. तर त्याच्यामुळे ना मला तो पाहिजे आर्मर. आणि विदाऊट आर्मर त्या जॅकेटचा काय फायदा, असं झालं ते. म्हणजे आपल्याकडे गाडी आहे पण गाडीत पेट्रोल नाही, असा सीन झाला तो. सो बघा, सांगा. आणि एक मित्रांनो, जर 15 ऑगस्टला कोण राईडचा जर कोणाचा प्लॅन नसेल तर तुम्ही आमच्यासोबत राईड करू शकता. वंडर विथ सिद्धेश मराठी यूट्यूबर, त्याने एक राईड ऑर्गनाईज केलेलं आहे. कालदरी म्हणून लोकेशन आहे आपलं. 6:30 वाजताचा बरोबर मीटअप पॉईंट आहे कलंबोली सर्कल, आणि 7 वाजता शार्प राईड चालू होईल. सो कोणाला यायचं असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट करा आणि राईडला तुम्ही येऊ शकता. खूप धमाल करू आपल्या सिद्धेशसोबत. नवीन नवीन लोकेशन तुम्हाला बघायला मिळतील. तिथेच नियर बाय पुरंदर किल्ला आहे आपला महाराजांचा, सो तो तुम्हाला बघायला मिळेल. चल नक्की या. त्याचं आम्ही एक इंस्टाग्रामवरती पोस्टर टाकलं आहे त्या राईडचं, ते सुद्धा हे आम्ही व्हिडिओमध्ये टाकतो. म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सिद्धेशला करा, मला करा, कोणालाही करा, पण राईडला नक्की या. एकदा अनुभव घेऊन बघा आमच्यासोबत राईडचा. आणि आमच्या राईडचं एक असं असतं वैशिष्ट्य की आमच्याकडे काय असं CC मॅटर नाही करत. कोणी येऊ शकतो, ॲक्टिवाला सुद्धा येऊ शकतो, टायगरवाला येऊ शकतो, GS 1250वाले सुद्धा येऊ शकतात. सगळे या. शिंदे चाललेत पुढे. माझा मित्र सागर शिंदेची आठवण आली भावा. हा बघा ॲक्टिवावाला. भाई कशाला एवढं हे करताय? त्या डंपरवाल्याला दिसत पण नसेल माझून कोण जातोय तो. एवढी काय घाई आहे भाई? 2 मिनटं उशीर झाला तर काय होत नाही. आपल्याला घ्यायचं आहे राईट. चलो चलो चलो. हा एक शॉर्टकट बरा पडतो उल्हासनगरला यायचं असेल तर. चलो चलो उल्हासनगर. आलेलं आहे बाबा उल्हासनगर सुझुकी. अरे रे रे रे, पुढे गेलो. कोण साईडमधून आवाज येत होता? झालं 1 महिन्यापूर्वीच केलेलं आहे. उसमें प्ले नहीं है सर, राइट साइड में ना थोड़ा आवाज़ आ रहा है उसमें. गाडीचं काम चालू केलं आहे आता, बघू का होतं ते. राईट साईडला कसा तरी आवाज येते, कुरकुर करता येते. हवा कम है क्या? गाडी पैसे आले. ओके ठीक है ना? हो. हाँ चलो थैंक यू सो मच. आपका चार्जेस क्या कुछ चार्जेस नहीं कुछ. चालेल, थँक्यू. मित्रांनो, काम तर आपलं झालं 1 नंबर. आणि इश्यू झाला आहे, माझा माईक कनेक्ट नाही होत आहे. सो आता आपण डायरेक्ट भेटूया कल्याणला, जिथे मी जाणार आहे टायर अगर लावण्यासाठी. सो चला. आणि हे आपली कारली पूर्ण रेडी झालं आहे. नंतर बघू परत कधी प्रॉब्लेम येतो आहे. प्रॉब्लेम तर येणार नाही बोलला आहे. बघू आता, काय सांगू शकत नाही ना. ते फोन सेटचा असा इश्यू आहे ना, एकदा त्याला प्रॉब्लेम आला की तो नाही जात. बघू द्या, त्याने सेटिंग करून दिलं आहे. ठीक आहे, चला. तर मग किती आवाज येतो आहे माहीत नाही, कारण माईक माझा कनेक्ट नाही होत आहे. आता आपण आलो कल्याणच्या बैल बाजार रोडला.
इथे आहे आपलं युनिक ऑटो पार्ट. सगळ्या स्वस्तात मस्त मिळणार बाईक ॲक्सेसरीजचं दुकान बोललं आहे. मित्रांनो, मी आता आलो आहे युनिक ऑटो पार्ट कल्याणला. आणि मी तर बोलेल कल्याण डोंबिवलीमध्ये सगळ्यात रिजनेबल रेटमध्ये जर बाईक ॲक्सेसरीज पाहिजे असतील ना, तर वन ऑफ द बेस्ट शॉप आहे. कारण यांचं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, मी तुम्हाला टाकेन ते डिस्क्रिप्शनमध्ये. आता मी घेतलं आहे हे दोन आहेत. हे कितीला आहे? हे 700 रुपये हां. आणि 800 रुपये. हे 800ला आहे. आणि मी हे लावतो आहे कारण हे जरा मस्त दिसतं आहे, गाडीचा लुक पण छान येईल. आणि एक हे त्याचं ब्रॅकेट आहे पूर्ण एकदम हेवी क्वालिटी आहे. सो काय प्रॉब्लेम नाही, कारण लास्ट टाईमला मी हे लावलं होतं तर हे ब्रॅकेट त्याचं ब्रेक झालं होतं, म्हणून मी हे सजेस्ट करतो. एक मस्त भेटलं आहे. आता याचं इन्स्टॉलेशन प्रोसेस तुम्हाला दाखवतो. आणि ह्या यांचं शॉप इथे तुम्हाला ना असं जिथे कुठे मिळणार नाही ना, लास्ट सोल्युशन तुमचं युनिक ऑटो पार्ट कल्याणला. बर्गमॅनचं तर भरपूर साऱ्या ॲक्सेसरीज आहेत, मोठ्या बाईकच्या सुद्धा ॲक्सेसरीज खूप साऱ्या आहेत. आणि हे एक आहे जे आता मार्केटमध्ये चाललं आहे सध्या. हां, फ्रंट मार्केटचं आहे ते, खूप मस्त आहे. इथे ब्रॅक बॅस्टरचं तुम्हाला हे पण मिळेल, नकल गार्ड वगैरे आहेत खूप सारे. चला आता मी याचं इन्स्टॉलेशन दाखवतो. आपलं इन्स्टॉलेशन आता चालू झालं आहे. कोणाला जर यायचं असेल ना, कमी प्राईजमध्ये पाहिजे असेल तर नक्की या इथे, कारण मला हे फक्त 800 रुपयाला भेटलं आहे. बाकीच्या ठिकाणी 1700-1800 काही रेट सांगतात. अजून एक मी मीटरला प्रोटेक्शनसाठी हे घेतलं आहे, गार्ड घेतलं आहे. बघू शकता आपलं A1 काम झालं आहे. हा टायर अगर लागला आहे, सेम ट्रायमची कॉपी आहे पण त्याची ही जी क्वालिटी आहे ना एकदम हेवी आहे बघा. सो ब्रेक होण्याचे चान्सेस खूप कमीच आहेत. आणि मी एक लावून घेतलं हे कवर, मीटर कवर. 320 रुपयाला मिळतं. एक मस्त आहे, काहीतरी प्रोटेक्शन पाहिजे मीटरला, कारण वरून कोण नाही कोण काय टाकत असतं ना, त्याच्यासाठी बेस्ट आहे. आणि हे आपली चार्ली चलो बट हे येतं आपल्याला कल्याणला बैल बाजारमध्ये. ठीक आहे, चलो अभी इनको बाय बोलते हैं. चलो भाई बाय. ओके भाई, चलो भाई. अच्छा डालेंगे तो मैं वो पैक कर देना. हाँ जरूर जरूर. चलो काम डन टनाटन. कोण सेटचं पण काम झालं. ॲक्च्युली काय आलं, मगाशी मी सर्व्हिस सेंटरमधून निघालो, भाई माझा माईकच कनेक्ट होत नव्हता. चलो काय नवीन प्रॉब्लेम, पण आता तर झाला आहे सो सांगतो. एका भावाने रील टाकलेली की यावर्षी एक्सपल्सवाल्याने जी हवा केली आहे ना मार्केटमध्ये, बाई खरं आहे ते. 5-6 गाड्यानंतर तुम्हाला एकतरी विस्टोम दिसलीच पाहिजे. विस्टोम नाही, सॉरी, एक्सपल्स. आणि आता जोरात पाऊस येतोय. चला आता फटाफट निघूया. तोय अंकल चाचा मस्त की नाही हैया. हो एका साईडने चालव, आम्हाला पण थोडीशी रस्ता दे. आलं आहे काय माहीत नाही. माहिती आहे 2 रस्त्यांच्या मध्ये असा छोटा गॅप असतो, आपले सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतात. आणि त्या गॅपमध्ये काल माझी गाडी गेली, 540 एवढ्या स्पीडने सरकलं आहे ना भाई, अशी हवा टाईट झाली माझी. मी बोलो पडलो, आता झालं काम. नशिबान वाचलो आहे भाई, बेकार सरकलेली गाडी. प्लीज. पण हे काय भाई, उल्हासनगरवाला जो सर्व्हिस सेंटरवाले आहेत ना, पोरं खूप भारी आहेत. ती काय असेल ना फटाफट कामं करून देतात. सगळ्यात डेंजर स्पॉट पत्री पुलाचा भाई, इथे कोण थांबायला मागत नाहीत. सगळे लेफ्ट राईट कुठून पण येतात. हे बघा, हे जे खालून येणारे आहेत ना 2 मिनटं थांबणार नाहीत. पैसा बोलताय, चलो मत बराबरी करो. करेक्ट आहे भावा, पैसा असेल तर किंमत आहे सध्या, नाही तर कोण कुत्रा विचारत नाही. यस आएगा अपना 90 फीट. ये भी एक डेंजर स्पॉट है, कोई रुकेगा नहीं भाई. चल
इंडिकेटर बघा कसे लावलंय भारी. ऑडी टाईप इंडिकेटर लावलं नाही त्याने, ऑडी टाईप. श्री स्वामी समर्थ. अरे काय हा रोड, त्या दिवशी बघून गेलो तेव्हा चांगला होता, झाले खड्डे पडले पण. सात बायकोची तुझ्या बघ, टाकू काय बाईकवरती पण. दोस्ती बघा दोस्ती. मित्र त्याला सायकलवरून घेऊन चाललाय. मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. भाई काय यार हे खड्डे आहेत. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे. चला का बुर्जी पाव. या बुर्जी पावची एक भारी स्टोरी आहे. जाऊन दे आता काय सांगणार त्याच्याबद्दल. ती येऊन खा मग समजेल काय मस्त टेस्ट आहे त्याची. मला एवढ्या जवळून गेला ना भाई, हवा लागली, फाटून राहतात माझी. चला आता आपण जाऊया बायकर गॅलरीच्या इथे. आहे का काय माहिती, असेल मे बी. आहे आहे आहे. ट्रायम्फ आले भाई, KTM आले. हे आहे बायकर गॅलरी डोंबिवली. चलो बघूया आहे का त्याच्याकडे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात मी कुठे कुठे काय काय ॲक्सेसरीज इन्स्टॉल करून घेतल्या. सो आजच्या व्हिडिओमध्ये आज एवढंच. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी कुठून कुठून काय काय ॲक्सेसरीज घेतल्या त्याचा जर तुम्हाला ॲड्रेस डिटेल्स वगैरे पाहिजे असेल तर कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन. आणि मी जसं डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच. ठीक आहे मित्रांनो. काय होतं, लास्ट व्हिडिओ जी मी टाकली त्याला जवळजवळ 7K व्ह्यूज गेले, पण फक्त सबस्क्राईब फक्त 20 लोकांनी केलं. म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघताय, व्हिडिओ आवडतो आहे, लाईक करताय, तर तसंच सबस्क्राईबसुद्धा करा. लवकरात लवकर माझे 1K सबस्क्रायबर कंप्लीट करा. हे बघा तुमच्याच हातामध्ये आहे. आणि तुमचा जो सपोर्ट देत आहे तुम्ही, खूप भारी वाटतं आहे, खूप मोलाचा सपोर्ट आहे असं वाटतं आहे मला. एका कोकणी मुलाला, कोकणी यूट्यूबरला तुम्ही जो सपोर्ट करताय, आवडला मला. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.